तर नमस्ते, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आता लोणावळ्याला निघालो आहे. आपलं जरा काम होतं लोणावळ्यात आणि प्रतीक शेटचं पण थोडं काम होतं. बाईकवर असल्यामुळे जरा हवेच्या आवाजामुळे रेकॉर्डिंग होत नाही आहे, त्यामुळे हा ब्लॉग छोटासाच बनवू शकतो. आपण आत्ता इथं ओल्ड मुंबई हायवेला आहे. आधी कामशेतमध्ये आपलं थोडं काम आहे, त्याच्यानंतर पुढं लोणावळ्याला जाणार आहे. चला मागवा. आडवी आली तुला काय आवडच आहे. चला नाही चला हे चले रेन पायकडे. त्याचे चप्पल केवढी आहे, पाय केवढा आहे बघितलं का? नका बघू, जाऊ द्या. दिसलं कसं म्हणून म्हणलं, बाकी काय ना तिकीटर दिलं मी काम. हे भाऊ सरच ना भाऊ, मला पण जाऊ दे ना. चिटकू बघा चिटकू. पोलीस कामा बसलेत तिथं दोन. त्यांच्या बाजूने पळून गेलं पाहिजे, हेल्मेट नाही माझ्याकडे. सर्व रिक्षा चलावा आहे. कामशेत गावातलं रोड आहे. रोड उघडी वळती म्हणजे जरा सांगा. यांची गाडी कुठे आहे? तिथं आहे ना कोपऱ्याला. हा अरे हा तिथं आहे ना ते माशावाल्यांपाशी, मच्छी मार्केटच्या अलीकडं फळांच्या गाड्या आहेत. त्या फळांच्या गाड्यांमधून आम्ही फळं घेणार आहोत. तिथे फळांच्या गाड्या आहेत, तिथून आम्ही फळे घेणार आहोत. तुम्हाला आम्ही दाखवणार नाहीत कोणती फळे घेणार. गपचूप खाणार आम्ही, गपचूप. पळव मग पाणी मध्ये होतो निश्चय. काय इथे फळांची गाडी आहे. ही आहे फळांची गाडी. डाळिंब कसे आहेत विचारलं, गोड आहेत म्हटले. किंमत विचारली होती. अरे बापरे, आमचे आईसाहेब गेले तिकडे आता. दीदी हे कोणतं फळ आहे ग? द्राक्षासारखं दिसतंय ते. काय राहू, तुला फळ माहित नाही काय? बाबांना विचारलं असतं, पण बाबा जरा खवचड दिसतात, त्यामुळे विचारणार नाही. वाकड्यात बोलते बाबा मला. हाय मम्मी, आता एक पोरगी बघत होती माझ्याकडं. मग मी तिच्याकडे बघितलं, तिच्या मम्मीने माझ्याकडे बघितलं, म्हणून मी परत तिच्याकडे बघितलंच नाही. का तिच्या मम्मीचा टोला घ्यायचे होते का बाबा? आपलं काम उरकून आता आपण प्रतीक शेटकडे आलोय. प्रतीक शेटचं जरा बिलचं काम चाललेलं आहे. शेटचा विला आहे इथं, म्हणजे हा नाही आहे, याच्या बॅक साईडला आहे थोडं पुढे गेल्यावर. विलाच्या पुढं आल्यावर असं एक पूल आहे. नदी आहे का काय? समुद्र नदी आहे ना ही. कोणती नदी? इंद्रायणी. हा का? इथं छोटं पात्र झालेली. रिवर्स आलं बघ, 100% सांगतो. आलं का पर्यंत? हा येते, रिवर्स येते. मासे पकडते काय? हा लागलं का? भेटलं का मासा? भेटला.
कारण नाही भेटलं क्वार्टरडे ती काहीच नाही. चला आपलं घरी भाऊला काय मासे भेटत नाही. भाऊला आता एखादा कासव पकडायला लावतो. प्रतीक शेट हाय. चला आता आम्ही निघतो आमच्या परतीच्या प्रवासाला. राहते सगळं उघडं राहतं. जेराक्स उघडा राहतो, जेराक्सवाला उघडा राहतो. अरे काय बघता? बावळटा आडवा आलास. स्वॅंग स्वॅंग आई स्वॅंग. मला पाडायचं नियोजन घे काय तो. मचाले सरके बाबा इब्लीस तिकडं हो. ए साल्या पळ ना तिकडं. जायची एकीकडं वळतो एकीकडं. काय माणूस आहे का रे? हा इंद्रायणी पूल आहे. आता इंद्रायणी पुलावर आलोय. आता आलो इंद्रायणी पुलावर. संपला इंद्रायणी पूल झालं एवढंच आता. खूपच स्पीड ब्रेकर आहे. नाही स्पीड ब्रेकर होता. आणि त्या तळेगावच्या तिथं उतारावर जोरात रात्री 11:30 वाजले होते काहीतरी 11. जोरात गेलो असं स्पीड ब्रेकर उडाली. मम्मी डायरेक्ट माझ्या डोक्यात घेऊनच गेली आणि परत सीटावर पडली. लय अर्जंट काम होतं त्यामुळं रात्रीचं गेलो 11:30 वाजता बाईकवर. दुम्मचे आले, स्पीड ब्रेकर आले. वोट चला बाबा, बाबा चला ना. अंधार पडल्यामुळे कुठं काय रेकॉर्ड होत नव्हतं त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवतोय आपण.